वातावरण इतकं भारी आहे ना, त्यामुळे आज मला स्वतःला कढी पकोडे खायचा मूड आलेला आहे. अशा पुरक्याने काढू बाळा, इकडं बघ. ऐ गणपू बाप्पा कुठे? गणपती बाप्पा. अरे बापले, माहिती ना तुला गणपती बाप्पा कुठे? लाडू. ऐ ऐ ऐ उंदीर मामा, ए उंदीर मामा. लाडू इकडं बघ. अर्धा लाडू चंद्रावर, गणपती बाप्पा उंदलावर. आमचा 2 दाताचा उंदीर आहे बरं का हा. असं पुरक्याने काढू बाळा. असं नको कुठं जायचं? त्याला मोबाईल घ्यायचा आहे. गपचूप. कसं ओरडतो माझ्यावर. तो आत्ताशी एवढाच आहे. नाही असं ओरडायचं नाही बरं का बाळा. असं नाही करायचं. अगं नाही नको. ए लाडू तू काय लावलं डोक्याला? मोठ्या पप्पाने काय लावलं? टिळा लावला. त्याचं लक्ष दुसरीकडे. लाडू इकडे. तू बाप्पा केला का? जे बाप्पा केला का? तिकडं नको पाहू बाप्पा का लगेच. इकडं बघ. तू बाप्पा म्हटली का तू तिकडच पाहिजे. तू मोठ्या पप्पा सोबत बाप्पा केला, टिळा लावला का रे? चला, कालचा व्हिडिओ तुम्ही सर्वांनीच बघितला. त्यापुढे मग मी जे काही केलं ते सर्व तुम्हाला शेअर करते. तर धना पावडर पण आपल्याकडे मिळते. ती पण आम्ही फ्रेश बनवून आणलेली होती चक्कीमधून. आणि पॅकेट भरायची बाकी होती. मसाल्यांच्या भरपूर ऑर्डर आलेल्या आहे. पावसाळा सुरू झाला तरी ऑर्डर भरपूर येत आहे. आणि मस्त इथे सर्व काही पॅकेट मिस्टरांनी आणि राहुलने दोघांनी मिळून भरली. आणि आम्ही हे बारीक ड्रायफ्रूटचे लाडू होते, एका ताईंची ऑर्डर होती 2 किलोची, ते बनवले. त्यानंतर आपले हे नेहमीचे ड्रायफ्रूट लाडू हे बनवले. बाकी मेथी लाडू, खारी खोबऱ्याचे लाडू असे सिल्वर पेपरमध्ये पॅक केले. नंतर मग मी थोडा वेळ बसली. पूजाने ना ही मूग डाळ आणलेली होती खायला, तर मला आवडते तर थोडीशी खाल्ली. आणि राहुल आपला पॅकिंगच करत होता. बरेच पार्सल आज कुरिअर ऑफिसमध्ये द्यायचे होते. आणि बाहेर पण पावसाची थोडीशी हलकीशी बुरबुर रिमझिम चालूच होती. आणि आजच्या व्हिडिओला सुरुवातच आपल्या लाडूपासून झालेली आहे. तर हे बघा, राहुल मामाला अजिबात काम करून देत नाही. त्यालाही लाडू पॅकिंग करायचे, मसाले पॅकिंग करायचे आणि त्याची अशी लुडबुड चालूच असते. तर असं काही आहे आमचं. घरात लहान बाळ असलं ना तर वेळ कुठे जातो समजतच नाही. आणि आपला बाळ तर आहेच क्यूट, तर त्याला राहुल मामा फार आवडतो. अण्णा याला एका बॉक्स मध्ये पॅक कर आणि तिकडे कुरिअर करून दे. कुठं करू कुरिअर? कोणत्या बॉक्समध्ये बसल तो? त्याच्या घरी कुरिअर काढून दे त्याचं. पाहिलं ना काय म्हणते पूजा? याला पॅक करा, कुरिअरला पाठवून द्या लाडूला. लाडू कुठे चालले बाळ तू आम्हाला मदत करतो का? ते इकडचं लाडू तिकडं, तिकडचं इकडे काही करू नको. हां चल बाळा इकडे ये. पिल्लू राहिला आता पिल्लू उभा आणि दिल बॉक्स पाडून. किती काम करू लागतं एवढं पोर बाई. पाहिलं का किती काम करतं एवढं बाळ आमचं. एवढे बॉक्स त्याने एकट्याने पॅकिंग केले. हा ना. आता पाय बघ मागायला लागलो. तू बाहेर जाय बरं, बाहेर जाय. बाय बाय लाडू. आणि जाय रे जाय, जिमला जाय आणि जा. बाय बाय. गेला मामा. त्याला माहिती आहे तुम्ही चेष्टा करीत्या, तो इतका येडा नाही. गेला मामा. बाय. मी मम्मी तो गुडघ्यावर चालतोय. हा पाय ना गुडघ्याव. अगो बया माझं लक्षच नाही. अगं पूजे तू गुडघ्यावर चालतोय. अरे बापरे, पहिलाच रिंगायला लागलंय. पहिलाच दिवस आहे. हा काय रे गुडघ्यावर चालायला लागला तू? अरे वा. आता बाहेर घेऊन चाल म्हणतोय आता, जाय बाहेर. पाहिलं ना किती हुशार आहे. मोबाईल घेऊ मोबाईल. हा जाय 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 जाय. पाहिलं ना किती कळत. नंग्यापणा करतो. आता जवळपास मस्त दुपारचे 4:30 वाजत आले. लाडू वगैरे झाले आणि पूजा पण आराम करते. मी पण म्हटलं थोडा वेळ आराम करते आता, नंतर मग परत संध्याकाळची कामं.
डॉगीले ए ले बापले डॉगी डॉगी एवढं गागवतो का? जाऊ नको हट म्हणतोय का काय? जाऊ नको म्हणते. जाऊ नको म्हणतोय. ए चाललं डॉगी आता. तर हे आता आवाज दे त्याला. बोलव त्याला जाऊ नको म्हण. वरती बाबा बाबा वरती वरती पाय ना. गेला बघ डॉगी. तो बघ डॉगी. वरती पाय वरती. गेलो कुठे? चल बाळा घरात आता. चला. चलो चलो म्हणजे शोनलो मोनलो गेलो गेलो. कुत्रे का पाहते. संध्याकाळ झालेली होती. संध्याकाळच्या वेळेला घरातील सर्व काही लाईट्स आहे ना चालू करून द्यायच्या. तर चला हॉलमध्ये बसल्यास मी आता इथे लसूण निवडायला घेतलेला आहे. मला आहे ना रोजचाच भाजीला लसूण फार आवडतो आणि भरपूर लागतो भाज्यांसाठी लसूण. आता थंडीच्या पावसाळ्यांच्या दिवसांमध्ये ना लसूण खाणं पण चांगलं असतं. पोटाचे आजार वगैरे होत नाही. चला तर आता इथे ना दूध आणलेलं होतं. मिस्टर मार्केटमध्ये गेले होते तर त्यांच्यासोबत पूजा पण गेली होती आणि आपला धन्विक पण गेलेला होता. कारण धन्विक मिस्टरांच्या मागे लागला होता. तो खूप रडायचा. तर पूजा बोलली की याला पण एक चक्कर मारून आणते आणि 2-3 भाज्या पण घेऊन येते. भाजीला काही नव्हतं म्हणून. तर मग मी तिला बोलली की येताना दही घेऊन ये. मस्त आपण आज दही पकोडे बनवू. तर ती दूध वगैरे घेऊन आली. आमच्याकडे ना 6-6:30 वाजेला दूधवाला येत असतो. म्हणजे थोडंसं घरापासून लांब आहे. मार्केटमध्येच येतो. तर तिथून आम्ही मग दूध आणत असतो. खरं तर आता ओरिजिनल दूध मिळतच नाही. ज्यांच्याकडे गाई आहे त्यांना ओरिजिनल दूध प्यायला मिळतं. पण आता दूध थोडंसं पातळच आहे. 100 रुपयाचा 2.5 लिटर म्हणजे 40 रुपये लिटरने दूध आणतो आम्ही हे. पण मग मी काय करते दूध थोडंसं गॅसवरती आटवते म्हणजे ते थोडंसं ठीक होतं घट्ट होतं. चला कचऱ्याची गाडी आलेली खाली त्याचा आवाज येतोय अधूनमधून. तर इथे मी आता दूध तापायला ठेवलेलं आहे. आणि कशावर बसतो कपडे कलर करून टाकले असं कधी टाका. कोथिंबीर कितीची ग? 20 रुपयाची. खूप छान आहे एकदम मस्त गावठी आणली आज. आज कोथिंबीर भारी आणली तू. त्या दिवशी ना थोडीशी छाननी आणली होती तू. छाननी होती. वासच नव्हता त्या कोथिंबीरला. तर हिला मस्त असे थोडेसे व्हाईट फुलं पण आहे. म्हणजे गावठी कोथिंबीर. गावरान गावठी म्हणजे नाशिकची भाषा गावरान कोथिंबीर. आणि खूप छान असा वास येतो तिचा मग. आणि हिरवीगार आहे मस्त. 20 रुपयाला चांगली मिळाली का? चांगला भाजीपाला आणते मग पोरगी कोणाची? चला आता आम्ही ना आज मस्त कढी दही आणलेलं आहे. कढी आणि त्याच्यासोबत मस्त गरम गरम भजी. वातावरण इतकं भारी आहे ना त्यामुळे आज मला स्वतःला कढी पकोडे खायचा मूड आलेला आहे. मस्त अशी पावसाची रिमझिम चालू आहे बाहेर. बापरे बुट घालून बूट घालून मस्त नाचतोय. आवाजाची मजा येते. लाडूने शूज घातले मी आणलेले. आता दूध तापत ठेवलंय एका साईडला. आणि पूजा ह्या मिरच्या आणल्या का तू? पूजाने ह्या मस्त तळणीच्या मिरच्या आणल्या. पोपटी रंगाच्या बघा. फिक्याच असतात जास्त तिखट नसतात ह्या मिरच्या. टोमॅटो संपले होते ते घेऊन आली. आणि पूजाला आहे ना मखाने खायला खूप आवडतात. तर ती बोलली की माझ्यासाठी मस्त मखाने असे तेलामध्ये परत. मग मी तेलात नाही तुपात थोडंसं तूप टाकते आणि मखाने ना तुपामध्ये थोडेसे परतले की ते असे छान क्रिस्पी होतात. आणि त्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडासा नॉर्मल मसाला पण टाकणार आहे मी. आवडले ग शूज. नाचच राहिलं नुसता. त्याला शूज आवडले. त्या दिवशी तर घालत नव्हता. त्या दिवशी त्याला असं वाटायचं वेगळंच काहीतरी. थोडे टाकते. अमृत भोग मी म्हणालो ते राजभोग. अमृत भोग मखाना आहे ना छान असतो. लाडूसाठी वापरते ना मी मेथी लाडू. खरी खोबऱ्या लाडू मध्ये ना ते मखाने असतात आपल्याला सर्व लाडू मध्ये. तर म्हटलं चला आता थोडेसे मस्त फ्राय करते. मला स्वतःला पण मखाने खायला आवडतात. खूप भारी लागतात.
जळून गेली थोडीशी, कढई जास्त तापलेली होती ना, एक दोन करपले, बाकी नाही चांगले. आता यामध्ये ना थोडंसं तूप टाकते. हनुमान चालीसा लागलेली आहे आमच्याकडे. 7 वाजले. थोडीशी नॉर्मल हळद टाकली ना तर टेस्ट मस्त येते. आणि थोडासा लाल मसाला, लाल तिखट, आणि मीठ. थोडीशी चव येते मस्त. खरं तर मखाना खाणं हे खूप आपल्या आरोग्यासाठी छान आहे. म्हणजे यामध्ये भरपूर फायबर, कॅल्शियम असतं. स्त्रियांना काही मासिक पाळीचे आजार असतील तर ते याने सुधारतात. आपलं आरोग्य चांगलं असतं, हाडे मजबूत होतात. आणि कोणाला थकवा असेल तर त्यांनी हे मखाने नक्कीच खावे. तसंच कोणाला हृदयाचा किंवा किडनीचा काही आजार असेल तर त्यांच्यासाठी छान आहे. घाबरत होता तो मागाशी शूजला. हा का? हे बघ, आता जरा नॉर्मल झालंय. लाडू काय बाळा? शूज मखाण्याचा ठसका झाला आहे. एक 5-7 मिनटं आहे ना मंद गॅसवरती छान असे तुपामध्ये ना मखाने भाजून घ्यायचे. सारखे हलवत राहायचे म्हणजे ते जळणार नाही. आणि दाबून बघायचे. हाताने असे नरम असले तर अजून थोडेसे परतू द्यायचे. आणि नंतर मग थोडेसे असे पुन्हा दाबून बघायचे. थोडेसे असे क्रिस्पी झाले ना, फुटला ना मखाना, तर मग गॅस बंद करून टाकायचा. खूप टेस्टी लागतात. तुम्ही रोजचे थोडेफार खाल्ले ना 10-12 तरी पण खूप चांगले असतात मखाने खाणं. मखाने तसे खूप महाग पण असतात, पण ते वजनामध्ये खूप हलके फुलके असतात ना, त्यामुळे भरपूर येतात. तर 1-2 मी खाऊन बघितला, मस्त क्रिस्पी झालेला होता आणि टेस्ट पण खूप छान लागलेली होती. तुम्ही लहान मुलांनासुद्धा नुसते तुपात परतून दिले ना तरी पण मुले खातील. खूप छान असतात. रोजचे 4-5 तरी मुलांना खायला द्यावे. तर चला आता गरम गरम आहे तर थोडेसे ताटामध्ये ओतून घेते, कारण त्याला थोडंफार थंड होऊ द्यायचं. नंतर मग तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ठेवा, कारण त्याला हवा लागली तर ते पुन्हा नरम पडते. त्यामुळे एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरून किंवा हवाबंद डब्यामध्येच ठेवा, म्हणजे ते व्यवस्थित राहतील. चला तर आता मी करते दह्याची मस्त आंबट गोड तिखट कढी. तर मी 250 ग्रॅम दही आणायला सांगितलं होतं. तर दही ओतून घेतलं डिशमध्ये. आणि सम्राटचं हे बेसन पीठ आहे ना, ते थोडंफार यामध्ये मिक्स करायचं, म्हणजे कढीला थोडासा थिकपणा येतो आणि छान लागते कढी पण चवीला. तर हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे पळीने. यामध्ये गुठोळ्या असतात ना, त्या मोडून घ्यायच्या. तुम्ही मिक्सरला थोडंफार फिरवून घेतलं ना तरी पण चालेल. अशा प्रकारे हे बॅटर तयार करायचं आणि थोडंसं पाणी ओतून याला पातळ बनवायचं. आता कढी म्हणजे एकदम सोपी रेसिपी आहे, प्रत्येकजण बनवतो, फक्त थोडाफार काहीतरी फरक असू शकतो. आता माझ्या सासूबाई तर पूर्वी ना कढीमध्ये शेंगदाण्याचा कूट घालायच्या, पण माझ्या माहेरी कधी कूट घालत नव्हतो आम्ही. आई फक्त गुळाचा खडा घालायची कढीमध्ये, म्हणजे गोड लागावी. पण मी थोडीफार साखर घालते. तर कढीला एकदम छान अशी फोडणी दिली. मिरची, लसूण, कढीपत्ता, जिरं, मोहरी, हळद सर्व काही टाकलं. आणि त्यानंतर मग यामध्ये आपलं जे बॅटर बनवलेलं आहे आपण दह्याचं बेसन पिठाचं ते टाकायचं. आणि जसं पाहिजे तसं तुम्हाला पाणी टाकायचं आहे. खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट नाही बनवते, मीडियममध्ये बनवते मी. अशा प्रकारे साधी सिंपल ही कढी माझी मस्तपैकी होते. कढीला उकळायचं नाही, उकळल्यानंतर मग ती फुटते आणि व्यवस्थित अशी खायला लागत नाही. तर तिला थोडीशी कड सुटली की लगेच मग आपण गॅस बंद करून टाकायचा. तिला खूप जास्त शिजवायची गरज नाही. आता चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडीशी अर्धा चमचा फक्त साखर टाकली. त्यामुळे मग आंबट गोड तिखट असा फ्लेवर येतो कढीला. तर अशा प्रकारे ही कढी मी बनवली. आणि नंतर मग यावरती बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची. चला आता गॅस तर मी एकदम मंद केलेला आहे कढीचा. आणि हे मखाने थंड झाले तर असे काचेच्या बॉटलमध्ये मस्त हवाबंद डब्यामध्ये मी भरले आहे. आणि इथे आता जवळच ठेवते, दिसले की ना खाता येतात. आणि असे काचेच्या बरण्यांमध्ये जर काही भरून ठेवलं ना तर मग लक्षात पण येतं, नाहीतर मग मुलं विसरून जातात.
तर आता मी चपात्या करायला घेतलेला आहे. मस्त कणिक भिजलेली होती, थोडीशी तेलामध्ये आता मळून घेते आणि पटापट चपात्याही करून घेते. आज ना लवकर स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे, कारण बाहेर थोडासा उजेड दिसतोय, पण पाऊस असल्यामुळे कधी पण आमच्याकडे लाईट्स जातात. त्यामुळे म्हटलं चला पटकन स्वयंपाक उरकून घेऊ. आणि तसंही आज मला जरा लवकर भूक लागलेली होती, कारण अशा वातावरणामध्ये ना पटकन भूक लागते. त्यामुळे मग लवकर जेवण करून घेतलेलं बरं असतं, म्हणजे ते नंतर पचायलाही आपल्याला वेळ मिळतो. तर हे बघा कढी पण झालेली आहे आणि माझ्या चपात्याही इथे मस्त होत आहे. चपात्या माझ्या जरा मोठ्या मोठ्याच असतात. त्यानंतर मग मी भजी बनवायला घेतली. तर पिठामध्ये ओवा, हिरवी मिरची, लसूण पेस्ट आणि मीठ, पीठ सर्व काही टाकलेलं होतं. आणि इथे बटाटा कापून घेतला. मिस्टरांचं चालू होतं मस्त गरम गरम बटाटा भजी काढ म्हणून, मग त्यांना आवडतात म्हणून मग 2 बटाटेही मस्त कापून घेतले. आणि पूजाने ज्या मिरच्या आणलेल्या होत्या त्या पण मी आता तळते. तळणीच्या मिरच्या अशा मोठ्या मोठ्या. ती मिरची खूप छान लागली. मी पहिल्यांदाच त्या मिरच्या तळल्या, पण खूप भारी लागल्या. ह्या मिरची ना जास्त तिखट नसतात, पण अशा तुम्ही लोणच्यामध्ये पण टाकू शकतात तळून, किंवा मग त्या नुसत्याही खाऊ शकतात अशा तेलामध्ये फ्राय करून. तर मी ना आज तळल्या अशा बेसन पिठामध्ये, मध्ये थोडीशी त्याला काप दिली मिरचीला. आधी मी तेलामधून थोड्याशा काढून घेतल्या, कच्च्याच अशाच नाही पिठामध्ये बुडवल्या आणि नंतर पुन्हा त्या तळल्या. त्यामुळे त्या खायला खूप भारी लागल्या. तर सर्व काही स्वयंपाक आमचा इथे झालेला होता. पूजाने सर्वांना ताटं बनवली आणि आता मी पण माझं ताटं जेवायला घेतलेलं आहे. चला आता सर्वांनी या आमच्यासोबत मस्त गरम गरम कढी पकोडा खायला. खूप छान आजचा मेनू होता जेवणाचा. मस्त हे सकाळचं असं छान हिरवगार वातावरण आणि हलकीशी पावसाची रिमझिम बुरबुर. हाय हॅलो सर्वांना, शुभ सकाळ. चला सकाळचं हे वातावरण बघितल्यानंतर खरंच खूप भारी वाटतं ना. तुम्हाला पण आवडतं म्हणून मग मी वरती आली आणि माझी आता आंघोळ झालेली आहे. काल तेल लावलेलं होतं केसांना, तर आज केस धुवून काढले मी आणि वरती राहुलच्या बेडरूमसमोरच उभी आहे मी. तर चला आता मी खाली जाते, खालचं थोडंसं आवरते. आणि आज आहे संकष्टी चतुर्थी, तर तुम्हाला सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. आमच्याकडे ना संकष्टी चतुर्थीच्या आदल्या दिवशी लोणारवाडी गावामध्ये ना निवृत्तीनाथांची पालखी येत असते. तर दिंडीचा सोहळा तुम्हाला दरवर्षी मी शेअर करत असते. आता मला वाटतं यूट्यूब चॅनल चालू करून मी 3 वर्षाचा सोहळा तर दाखवला. आता हा 4थ्या वर्षाचा दिंडी पालखी सोहळा तुम्हाला मी दाखवेल संध्याकाळी. खरं तर ती आदल्या दिवशी येत असते, पण या वर्षी चतुर्थीच्या दिवशीच आलेली आहे. आणि लोणारवाडी गाव तुम्हाला माहितीच आहे, आमच्या सिन्नरपासून 3 किलोमीटरच्या अंतरावरती. तिथे संध्याच्या घरी आम्ही दरवर्षी जात असतो आणि खूप भव्य असा मोठा कार्यक्रम असतो. तर चला आज पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून तो बघायलाच मिळेल. पण आता मी घरातली सर्व साफसफाई आवरते. आज उपवास आहे तर साबुदाणा वगैरे भिजत टाकते. मिस्टरांना पण उपवास असतो आणि पूजाला पण थोडाफार नाश्ता वगैरे करायचा आहे. ती सर्व कामं आम्ही आटपून घेऊ. दुपारपर्यंत आमचं सर्व आवरल्यानंतर मग जाणार आहे मी बहिणीच्या घरी. तिकडे गेल्यावर तिकडचं सर्व काही कार्यक्रम तुम्हाला मी नक्कीच शेअर करेल. त्यामुळे आज मी लाडूला मसाल्याला सुट्टी दिलेली आहे. चला मस्त निवांत आहे, फ्री आहे. आता बाप्पांची पूजा पण करायची आहे, तर मिस्टरांना हार, फुलं, दुर्वा सर्व आणायला लावते मी मार्केटमधून. चला आता खाली जाते, थोडासा मस्त चहा वगैरे करते. मिस्टरांना चहा घ्यायचा आहे, तर चला खाली आली. थोडंसं स्वतःचं आवरलं आणि घरातली थोडीफार साफसफाई होती ती पण झाली माझी. आणि मस्त सर्वांसाठी कडक कडक गवती चहा टाकून चहा बनवला आणि आम्ही सर्वांनी मग चहा घेतला. त्यानंतर मग फराळाची तयारी करायची होती. साबुदाणा मी आता भिजत टाकते. तर चला बऱ्याच जणांचा साबुदाणा असा मोकळा सुटसुटीत होत नाही, तर आज तुम्हाला साबुदाणा कसा भिजवायचा ते दाखवते. तर थंडीचे दिवस असतात ना, त्यामध्ये साबुदाणा लवकर भिजत नाही, तेव्हा तुम्ही थोडंसं हलकंसं कोमट पाणी करू शकता. तर आता इथे मी साबुदाणा पाण्यात टाकला, स्वच्छ धुवून घेतला, ते पाणी काढून टाकलं आणि यामध्ये परत दुसरं पाणी टाकलं. पण साबुदाणा पूर्ण पाण्यात बुडेल इतकं पाणी नाही ठेवायचं, आपल्याला थोडंसं ठेवायचं आहे. तर हे बघा एकदम कमी पाणी ठेवलेलं आहे मी, म्हणजे साबुदाणा दिसतोय आणि पाणी पण थोडंफार दिसतंय, अशा प्रकारेच फक्त भिजवायचा. आणि त्यावरती झाकण ठेवून मग तो 1-2 तास असाच ठेवायचा आहे.
नंतर मग साबुदाणा बरोबर भिजेल तेव्हा तुम्हाला दाखवेल मी. आता इथे मी बटाटा पण उकडायला लावते कुकरमध्ये. तर हा छोटासा कुकर आणलेला होता, पूजानेच आणला होता हा कुकर 1100 रुपयाला. तर आता यामध्ये 4 बटाटे लावलेले उकडायला. एक बटाटा लाडूसाठी लागतो तर त्याला आवडतो ना, आणि राहुलला पण साबुदाण्यामध्ये उकडलेला बटाटा खायला आवडतो, तर त्यालाही साबुदाणा आवडतो तर तो खातोच. त्यामुळे मग मी साबुदाणा थोडाफार जास्तच भिजत टाकलेला आहे. आता शेगडीवरती ना शेंगदाणे भाजून घेते. साबुदाणा बनवताना शेंगदाणे कच्चे अजिबात वापरू नका, नाहीतर मग ती खायला चांगली लागत नाही. मस्त असे खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि त्यानंतर मग त्याचा कूट बनवायचा. तर आता आमच्याकडे लाईट कधीही जाऊ शकते, कारण पाऊस चालू असला ना सांगता येत नाही लाईटीचं काहीच. त्यामुळे मग मी पटकन शेंगदाणे भाजून आणि नंतर मग त्याचा कूटही बनवून ठेवते. शेंगदाणे तर आमचे हे घरचेच आहे, शेंगा चरडून आणलेल्या होत्या मिस्टरांनी, तर ते शेंगदाणे मस्त निवडले, नीट केले आणि असे आता भाजून सुपामध्ये त्याची थोडीफार टलफर काढून घेते आणि नंतर मग त्याचा कूट करून ठेवायचा. थोडासा जास्तच करून ठेवते म्हणजे एखाद्या भाजीला कामं पण येईल तो, म्हणून मग शेंगदाण्याचा कूट बनवला. चला आता पुढचा व्हिडिओ येईलच तुम्हाला, तेव्हा बघा. हा व्हिडिओ इथेच संपवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा नवीन व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.